पार्थ पवार शरद पवारांपेक्षा जास्त श्रीमंत? काय सांगताय? महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबाचं नाव नेहमीच चर्चेत असतं. मात्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांचे नातू पार्थ पवार यांच्या संपत्तीची. मार्च 2026च्या राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पार्थ पवार हे त्यांचे आजोबा शरद पवार यांच्यापेक्षाही अधिक श्रीमंत असल्याचं समोर आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली एकूण संपत्ती 87 कोटी रुपये असल्याचं घोषित केलं. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून राज्यसभेच्या रिंगणात असलेल्या प्रमुख 7 उमेदवारांपैकी पार्थ पवार हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा पार्थ यांनी मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांची संपत्ती सुमारे 20 कोटी रुपये इतकी होती. गेल्या 7 वर्षात त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असून ती आता 87 कोटींवर पोहोचली आहे. शरद पवारांनी आता दाखल केलेल्या शपथपत्रात आपली मालमत्ता 60.71 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलंय. शरद पवार यांनी 2020 मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती सुमारे 32.73 कोटी रुपये इतकी होती. यामध्ये सुमारे 10 कोटींचा जंगम आणि 22 कोटींची स्थावर मालमत्ता होती. या आकडेवारीनुसार आजोबांच्या तुलनेत नातवाची संपत्ती दुपटीहून अधिक आहे. पार्थ पवारांनी 2019 मध्ये दिलेल्या माहितीनुसार त्यांनी त्यांचे आजोबा शरद पवार यांना 50 लाख रुपये आणि आत्या सुप्रिया सुळे यांना 20 लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले होते. कौटुंबिक नात्यात आर्थिक देवाणघेवाण असली तरी वैयक्तिक मालकीच्या बाबतीत पार्थ पवारांचं पारडं जड दिसतंय. पार्थ पवार यांच्या 87 कोटींच्या मालमत्तेमध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यांच्या विविध बँकांमध्ये 2.11 कोटी रुपये असून 2.5 कोटी रुपयांचे शेअर्स आणि बॉन्ड्स आहेत. पार्थ यांनी इतरांना 2 कोटी रुपयांचं कर्ज दिलंय. त्यांच्यावर स्वतःवर सुमारे 92 लाख रुपयांचं कर्ज आहे. त्यांच्याकडे पुण्याच्या कोरेगाव पार्क आणि मुंडवा परिसरात मोक्याच्या जमिनी आहेत. त्यांच्याकडे स्वतःचा 13 कोटींहून अधिक किमतीचा बंगला देखील आहे. त्यांच्याकडे ट्रॅक्टर, मोटारसायकल आणि ट्रेलर यांसारखी वाहनं देखील आहेत. पार्थ यांचे वडील अजित पवार यांची संपत्ती देखील लक्षणीय होती. त्यांच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 45.37 कोटी रुपये इतकी होती. काही अहवालानुसार त्यांच्या कुटुंबाची एकत्रित संपत्ती ही 124 कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जात आहे. पार्थ पवार यांनी लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2019 मध्ये राजकारणात प्रवेश केला. मावळ लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी आता राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यांची व्यावसायिक गुंतवणूक आणि रिअल इस्टेटमधील रस यामुळे त्यांच्या संपत्तीत झपाट्यानं वाढ झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. पवार कुटुंबातील नव्या पिढीकडे केवळ राजकीय वारसाच नाही तर मोठी आर्थिक ताकदही असल्याचं पार्थ पवारांच्या या प्रतिज्ञापत्रातून सिद्ध झालंय. शरद पवारांसारख्या अनुभवी नेत्याच्या तुलनेत तरुण पार्थ पवारांची वाढलेली ही श्रीमंती सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरली आहे. संपत्तीच्या बाबतीत जरी पार्थ पवार आपल्या आजोबांना वरचढ ठरले असले तरी राजकीय वजन हे शरद पवारांचं सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी केवळ पैसा नाही तर शरद पवारांसारखा राजकीय वजन मिळवण्यात पार्थ पवार भविष्यात यशस्वी ठरणार का हे तर येणारा काळच सांगेल. मात्र सध्या अजित पवार गेल्यानंतर पार्थ पवारांवर पहिल्यांदाच मोठी जबाबदारी आली आहे. दिल्लीत त्यांना पाठवण्यात आलं. अजितदादांनाही 1991ला असंच दिल्लीत पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर दादांनी राजकारणात कधी मागे वळून पाहिलं नाही. त्यामुळे पार्थ पवारांची राजकीय कारकीर्द ही आता पाहण्यासारखी राहणार.